तरी तथागत म्हणतात, पण तुमची जर काय हरकत नसेल तर तुमच्या मनात हा विचार आलाच कसा? आता असं म्हटल्यावर उर्वेला कश्यप त्याने आपलं जे अतर्य वस्त्र जे घातलं होतं ते त्याने सावरलं नीट आणि भगवंतांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून तो भगवंतांना म्हणाला की तथागत हे माझे गुरु आहेत आणि मी तथागतांचा शिष्य आहे. आणि असं म्हटल्याबरोबर त्या मगधवासियांना जो काही प्रश्न पडला होता त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी त्यांना मिळालं. त्यांना असं कळून आलं की तथागतांचं अनुयायित्व या उर्वेला कश्यपने पत्करून तो पवित्र जीवन जगत आहे आणि हेच खरं आहे. अशा प्रकारे त्यांच्या प्रश्नाचं निरसन झाल्यावर मग त्यांना दुसरा प्रश्न पडला आणि तोही प्रश्न तथागतांनी ओळखला आणि त्यांनी त्यांना आपल्या धम्माचा उपदेश करण्यास सुरुवात केली आणि तथागतांनी त्या मगधवासियांना आपल्या ह्या धम्माचा उपदेश केला. धम्माचा उपदेश केल्यानंतर राजा बिंबिसार सर्व चारी बाजूनी तो धन्य झाला. अत्यंत आनंद झाला. तो तथागतांना म्हणाला, तथागत बुद्ध, मी जेव्हा राजकुमार होतो 5 माझ्या इच्छा होत्या आणि त्या 5 इच्छा आता माझ्या पूर्ण झालेल्या आहेत. तो सांगतो की सर्वात पहिली माझी इच्छा अशी होती की जर माझा अभिषेक झाला तर, राज्याभिषेक झाला तर किती बरं होईल. आणि तर ही माझी इच्छा पूर्ण झाली आहे तथागत बुद्ध आणि म्हणून मला आनंद आहे. त्याचबरोबर राजा बिंबिसार म्हणतो, माझी दुसरी इच्छा अशी होती की जर माझ्या या नगरीमध्ये एखादा सम्यक संबुद्ध अर्हत जर त्याचे जर पदस्पर्श झाला तर ही माझी दुसरी इच्छा होती आणि तथागत ही सुद्धा पूर्ण झाली. परत राजा बिंबिसार म्हणतो की माझी तिसरी इच्छा होती की मला त्यांची सेवा करता आली तर किती छान होईल. ती इच्छा सुद्धा पूर्ण झाली आणि म्हणून मी समाधानी आहे. आणि माझी चौथी इच्छा अशी होती की तथागत मला जर हा धम्माचं ग्रहण करता आलं तर किती बरं होईल. तर माझी ती चौथी इच्छा सुद्धा पूर्ण झाली. आणि तथागत माझी जी 5वी इच्छा होती की मला या धम्माचं जर अनुयायित्व मिळालं तर किती बरं होईल. आणि तीही इच्छा राजा बिंबिसाराची पूर्ण झाली आणि राजा बिंबिसार खरोखरच अत्यंत आनंदी झालेला आहे. आणि म्हणूनच तो आनंदाच्या भरात म्हणतो, आश्चर्य आश्चर्य, हे जगातील फार मोठं आश्चर्य झालेलं आहे. हे असं आश्चर्य आहे की अंधारातून ज्याला रस्ता दिसत नाही त्याला दिवा लावलेला, किंवा अशा कठीण प्रसंगात जेव्हा कोणाला मार्ग दिसत नाही अशा प्रकारचा मार्ग दाखवणारा, किंवा असं अनेक प्रकारे त्याने बुद्धांच्या धम्माचं विश्लेषण करून सर्वार्थाने चारी बाजूने तथागत बुद्धांनी आपल्याला हा धम्म सांगितलेला आहे. अगदी त्या धम्म ग्रहण करत असताना त्यांना असं वाटतं की एखादा डाग न पडलेला पांढऱ्या शुभ्र वस्त्राला जसं उत्तम रंग चढतो तशा प्रकारचा राजा बिंबिसार हा मगधवासियांचा राजा असतो. आणि त्याचे ते ब्राह्मण आणि ते गृहस्थ या सर्वांनी या धम्माचा निष्कलंक असा रंग धारण केला. आणि तशा प्रकारे राजा बिंबिसाराने तथागत बुद्धांना विनंती केली की मला आपलं अजन्म अनुयायित्व हवं आहे. आणि त्याचबरोबर सगळे मगधवासियांनी सुद्धा तथागतांचे धम्माचे उपासक म्हणून सुद्धा जाहीर घोषणा केली. आणि अशा प्रकारे राजा बिंबिसाराची धम्मदीक्षा झाली.